सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आहे सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहात सिद्धेश मेहरा ब्लॉग्स। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवतोय कारण की कामाच्या व्यापातून आपल्याला वेळच मिळत नव्हता। सो फायनली तो आज मिळाला आहे आणि आपण चाललो एका छोट्याशा ट्रिपसाठी दापोलीला का चाललो आहे, कशासाठी चाललो आहे हे तुम्हाला तिथेच जाऊन कळेल। सो इकडे पाहू शकता बॅग्स रेडी आहेत आणि इकडे मोबाईलची पण तयारी चालू आहे। इथं ऑलमोस्ट रेडी झालो आहे। आता ठाण्यावरून आपली 7:55ची मांडवी एक्सप्रेस आहे, तर त्यानीच आपण चाललो आहोत आधी खेडला आणि तिथून पुढे आपण दापोली असा प्रवास करणार आहोत। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ठाणे ते खेड असा ट्रेनचा प्रवास आणि तिथून पुढे दापोलीचा प्रवास पाहायला मिळणार आहे। सो मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। चला आता आपण निघू ठाण्याच्या दिवशी। आता लिफ्टमध्ये आहोत आणि फायनली कोमल आता रेडी झाली आहे। 8ची गाडी आहे आणि 7:15 इथेच झाले। तयारी करायला एवढा वेळ लावला आहे की ट्रेन नको मिस व्हायला, नाहीतर मग इकडेच सगळं ठाण्याला सर्व होऊन जाईल। चला आता लिफ्टमधून बाहेर पडू आणि जाऊ पटापट ठाण्याच्या दिशेने। गाडीची वाट बघतोय, ऑन टाइम तर दाखवते गाडी, पण बघूया आता किती वेळात येते। फायनली अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली मांडवी आली आहे। आता जेवण बसलो ट्रेनमध्ये, अजून काय निघाली नाही ट्रेन। ऑलमोस्ट अर्धा तास लेट होती गाडी। आता बघू आपण खेळला किती वाजता पोहोचतोय। ऑन टाईम तर पोहोचणं शक्यच नाही। 11चा काहीतरी टायमिंग आहे खेळचं, मे बी 10, 11:30, 12पर्यंत पोहोचेल आणि तिथून पुढे दापोली। बघूया किती वेळ लागतो आपल्याला। होपफुली आपण लवकर पोहोचू, जेणेकरून आपल्याला जिथे जायचं तिथे आपण लवकरात लवकर पोहोचू।
अर्धा तास गाडी लेट होती आणि आता आपण पोहोचलोय इथे कोमलपाणे. बघू रिक्षाने आपण बस डेपोला जाऊ. तिथून पुढचा प्रवास कसा होता तो आपल्याला पण नाही माहिती. आता इथे विचारून आपण खेड बस स्टॉप पर्यंतचा प्रवास करणार आणि इथून पुढे दापोली. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून जा मित्रांनो. सो मित्रांनो हे आहे खेड रेल्वे स्टेशन. ही मुंबईला जाणारी पब्लिक. आणि आता आम्ही चाललो रिक्षा स्टँडजवळ. बघू काय आपल्याला सोय होते इकडे. आता आपल्याला खेड स्टेशनवरून शेअर ऑटो मिळाली आहे आणि आता आपण चाललो आहोत खेड बस स्थानकला. मित्रांनो हे आहे खेड बस स्थानक. सो आता इथूनच आपल्याला दापोलीला जाणारी बस मिळणार आहे. सो पाहू आपल्याला काय आता मिळत आहे की नाही मिळत आहे. तर मित्रांनो आता डेपोमध्ये आलेलो पण जी गाडी लागली ती ऑलमोस्ट फुल आहे आणि जायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तेव्हा स्टँडिंग जावं लागेल. सो इथे शेअर टॅक्सीचा पण ऑप्शन आहे. 40 रुपये पर पर्सन ते आपल्याला दापोलीला सोडणार आहेत. सो आता आपण त्यानेच चाललो आहोत कारण की बसमध्ये पण स्टँडिंगच जावं लागणार. त्याच्यापेक्षा बोललो आपण बसून जाऊ. तरी एक क्रुझर आहे ते बघू किती सीट्स घेतात. बघू आता. आपण दापोली रेल्वे स्टेशन पासून निघालेलो. इथून 20 रुपये शेअर ऑटोने आपण पोचलो दापोली बस डेपोला. तिथे काय आपल्याला एस टी मिळाली नाही. तो आपण तिथे खेड रेल्वे स्टेशन खेड रेल्वे स्टेशनवरून आपण शेअर ऑटोनी पोचलो दापोली खेड बस डेपोला. तिथून आपण शेअर टॅक्सी म्हणजे एक क्रुझर होती 40 रुपये पर पर्सनाचं. ती क्रुझर पकडून आपण आता येऊ शकतो दापोलीला. आणि इथून आपण बाईक हायर केली आहे आणि ती घेऊन आपण जाणार आहोत दापोली बीचला. सो असा काहीसा प्रवास होता. उलटा सुलटा होता पण ठीक आहे कारण की ठाण्यावरून आम्हाला पाहिजे त्या टाईमला एस टी अवेलेबल नव्हती. त्यामुळे मग आम्ही वया करत इथपर्यंत पोचलो आहे. इथून एक अजून अर्धा तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आणि मग आपण जाऊन पोचू. आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे आत्ताच आपण दापोलीला पोचलो आणि तिथून बाईक हायर करून निघालो आहोत. पितांबर ॲग्रो टुरिझम म्हणून आहे तिकडे जायला. बाय द वे दापोलीला यायचं कारण की आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. तो ती सेलिब्रेट करायला आपण दापोलीला आलो आहोत. तर दापोलीवरून आपण निघालो गाडीनी आणि आता जसं इथे एक मध्ये चायनीजचं दुकान दिसलं तर आपण तिथे चायनीज खायला थांबलो आहे. आणि इथून मग आपण पुढे जाऊ जे पितांबर ॲग्रो टुरिझम आहे तिथे. आणि त्याचा व्हिडिओ आपण शक्यतो वेगळाच बनवू कारण की खूप मोठा व्हिडिओ आहे. सो त्या ॲग्रो टुरिझमचा व्हिडिओ आपण वेगळाच बनवू. सो आता इथे आपण जेवण जेवू आणि पुढच्या प्रवासाला लागू. आपण टेस्ट करते लॉलीपॉप आणि सांगेल कसं झालेलं आहे ते. छान आहे का? तर आता आपण पण इथे घेतलं आहे लॉलीपॉप आणि आता आपण टेस्ट करूया कसं लागतंय ते. खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने खावं लागतं. ग्रेव्ही खूप झाली वाटतं. मस्त आहे. म्हणजे लॉलीपॉप सुपर आहे. ग्रेव्ही पण चांगली आहे. सो आता हे आम्ही पटापट संपवतो आणि
तिथून आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो, जिथे आम्हाला जायचं आहे पितांबर ॲग्रो टुरिझमला, आणि मग आपण तिथेच जाऊन तुम्हाला भेटू. सो तुम्ही पण या जेवायला, आणि तुम्ही घरी असाल तर तुम्ही पण तुमचं जेवण घ्या. तोपर्यंत आम्ही हे फिनिश करतो. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत पितांबर ॲग्रो टुरिझमला. सो ठाणे ते दापोली वाया खेड, तुम्हाला प्रवास कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि जी आपली ॲग्रो टुरिझमची जी पितांबर ॲग्रो टुरिझम आहे त्याची आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्याची व्हिडिओ आपण वेगळीच बनवू, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. तर संपूर्ण तुम्हाला ठाणे ते दापोलीचा प्रवास कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर जे लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, लिंक शेअर करायला विसरू नका. सो भेटू लवकरच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.